नीट यूजी परीक्षा पेपर लीकचे आरोप, राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या कारभारावर उपस्थित झालेले प्रश्न आणि त्यानंतर देशभरात उभे राहिलेले आंदोलन या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी पद सोडावे असा सूर सातत्याने उमटत आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्यावरचा विश्वास कायम ठेवला आहे. भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याने त्यांच्या राजीनाम्याची गरज असल्याचे संकेत दिलेले नाहीत. उलट पक्षाने त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. मग प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या वादानंतरही भाजप धर्मेंद्र प्रधान यांना का वाचवत आहे? ते पक्षासाठी इतके महत्त्वाचे का आहेत? आणि त्यांचा राजीनामा घेतल्यास भाजपला नेमके काय नुकसान होऊ शकते? नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया आणि सविस्तर पाहूया. मुद्दा क्रमांक 1. नीट वादामुळे निर्माण झालेलं राजकीय संकट नेमकं किती मोठं आहे? नीट यूजी ही देशातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेला बसतात. त्यामुळे या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं म्हणजे केवळ एका परीक्षेचा मुद्दा राहत नाही, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्याचा धोका निर्माण होतो. पेपर लीकचे आरोप, काही केंद्रांवर असामान्य निकाल, NTA कार्यपद्धतीवर उपस्थित झालेले प्रश्न आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेले वाद यामुळे केंद्र सरकार मोठ्या अडचणीत आले. विरोधकांनी हा मुद्दा थेट संसदेत उचलला. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या सर्व घडामोडींमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्यावर नैतिक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. पण भाजपने हा मुद्दा थेट मंत्र्यांच्या अपयशाशी जोडण्याऐवजी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित संस्थांच्या जबाबदारीचा असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षाने राजकीय नुकसान टाळण्याबरोबरच आपल्या विश्वासू नेतृत्वाचे संरक्षण करण्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. मुद्दा क्रमांक 2. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून सुरू झालेला प्रवास, संघ परिवाराशी अतूट नातं. धर्मेंद्र प्रधान हे अचानक राष्ट्रीय राजकारणात आलेले नेते नाहीत. त्यांचा संपूर्ण राजकीय प्रवास संघ परिवाराच्या शाळेत घडलेला आहे. विद्यार्थी दशेत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चामध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी देशभरातील विद्यार्थी, युवक आणि भाजपच्या संघटनात्मक नेटवर्कशी मजबूत संबंध निर्माण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि संलग्न संघटनांमध्ये काम करताना त्यांनी हजारो कार्यकर्त्यांशी थेट संपर्क ठेवला. त्यामुळे ते केवळ मंत्री नसून पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील एक महत्त्वाचा दुवा मानले जातात. मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला आहे. अशा परिस्थितीत संघ परिवारात स्वीकारार्ह असलेल्या आणि संघटन उभी करण्याची क्षमता असलेल्या नेत्याला सहजपणे बाजूला करण्याचा धोका पक्ष पत्करेल अशी शक्यता कमी मानली जाते. मुद्दा क्रमांक 3. भाजपचे सर्वात विश्वासू इलेक्शन मॅनेजर म्हणून ओळख. धर्मेंद्र प्रधान यांची खरी ताकद त्यांच्या मंत्रालयापेक्षा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनात आहे. भाजपने उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, झारखंड, छत्तीसगड यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये त्यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून विश्वास टाकला. प्रत्येक राज्यातील जातीय समीकरणे, स्थानिक नेतृत्व, बूथ व्यवस्थापन, प्रचाराची आखणी आणि उमेदवारांची निवड यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपमध्ये काही नेते निवडणूक लढवतात, तर काही नेते निवडणुका जिंकण्याची रणनीती तयार करतात. धर्मेंद्र प्रधान हे दुसऱ्या प्रकारातील नेते मानले जातात.
मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी अशा रणनीतिकारांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे केवळ एका वादामुळे अशा नेत्याला गमावणे पक्षाला परवडणारे नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मुद्दा क्रमांक 4. पूर्व भारतातील भाजपच्या विस्ताराचे प्रमुख शिल्पकार. भाजपने उत्तर आणि पश्चिम भारतात मजबूत स्थान निर्माण केल्यानंतर पूर्व भारताकडे विशेष लक्ष दिले. यामध्ये ओडिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्ये अत्यंत महत्त्वाची मानली जातात. धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील प्रभावी नेते आहेत. त्यांनी अनेक वर्षे राज्यात भाजपची संघटना उभारण्यासाठी सातत्याने काम केले. स्थानिक नेतृत्व तयार केले, कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले आणि राज्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी रणनीती आखली. ओडिशामध्ये भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामागे त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे पूर्व भारतातील विस्तारासाठी मोदी शहा यांच्याकडे धर्मेंद्र प्रधान हे विश्वासू नेतृत्व म्हणून पाहिले जाते. जर अशा नेत्याला वादाच्या काळात बाजूला करण्यात आले तर त्याचा परिणाम केवळ एका मंत्रालयावर नाही तर पक्षाच्या भविष्यातील राजकीय विस्तारावरही होऊ शकतो. मुद्दा क्रमांक 5. राष्ट्रीय पातळीवरील प्रभावी ओबीसी चेहरा. गेल्या दशकभरात भाजपने ओबीसी समाजामध्ये मोठा राजकीय विस्तार केला आहे. विविध राज्यातील प्रभावी ओबीसी नेतृत्व पुढे आणण्याची रणनीती पक्षाने सातत्याने राबवली आहे. धर्मेंद्र प्रधान हे राष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे ओबीसी नेते आहेत. ओडिशापासून दिल्लीपर्यंत त्यांचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका आणि पुढील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचे राजकीय महत्त्व आणखी वाढते. भाजपला केवळ मंत्री बदलायचा नसतो, त्या निर्णयाचा समाजातील विविध मतदारांवर काय परिणाम होईल याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे प्रधान यांच्यावरील निर्णय हा केवळ प्रशासकीय नसून राजकीय समीकरणांशीही जोडलेला मानला जातो. मुद्दा क्रमांक 6. मोदी शहा यांची कार्यपद्धती काय सांगते. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची राजकीय शैली पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ते गंभीर आरोप झाल्यानंतर तातडीने निर्णय घेण्याऐवजी तपास पूर्ण होण्याची वाट पाहतात. भाजपच्या नेतृत्वाचा दावा असा असतो की केवळ विरोधकांनी आरोप केले म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची परंपरा त्यांनी स्वीकारलेली नाही. जर एखाद्या प्रकरणात कायदेशीर किंवा तपास यंत्रणांनी थेट जबाबदारी निश्चित केली तरच पुढील निर्णय घेतला जातो. याच कारणामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या बाबतीतही पक्षाने संयमाची भूमिका घेतल्याचे दिसते. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय घडू शकतं. नीट प्रकरणातील तपास, NDA मधील सुधारणा, न्यायालयीन प्रक्रिया आणि संसदेतील पुढील चर्चा यावर या संपूर्ण वादाची दिशा अवलंबून असेल. जर तपासामध्ये शिक्षण मंत्रालयाची थेट जबाबदारी निश्चित झाली तर सरकारवरचा दबाव वाढू शकतो. मात्र तपासात तसे निष्कर्ष आले नाहीत तर भाजप धर्मेंद्र प्रधान यांच्यावरचा विश्वास कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे. सध्या तरी पक्षाच्या हालचाली पाहता आगामी निवडणुकांपूर्वी नेतृत्वामध्ये कोणताही मोठा बदल करण्याच्या मनस्थितीत भाजप दिसत नाही. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, नीट वादामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली असली तरी भाजपने त्यांच्यावरचा विश्वास कायम ठेवला आहे. दुसरी, संघटनात्मक अनुभव, निवडणूक व्यवस्थापन, पूर्व भारतातील राजकीय प्रभाव आणि ओबीसी नेतृत्व या 4 प्रमुख कारणांमुळे धर्मेंद्र प्रधान हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे नेते मानले जातात. तिसरी, या प्रकरणाचा अंतिम राजकीय परिणाम तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि केंद्र सरकारच्या पुढील भूमिकेवर अवलंबून असेल. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते नीट प्रकरणानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता का, की भाजपने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास योग्य आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.